नमस्कार मित्रांनो. आज एका खूप महत्त्वाच्या टॉपिकबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, की फिटनेस ट्रेनर म्हणून करियर स्टार्ट केल्यानंतर पहिल्या वर्षभरातच 60 ते 70% ट्रेनर्स हे क्षेत्र सोडतात आणि दुसरं करियर चूज करतात. तर असं का होतं? ह्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. ज्यावेळेस तुम्ही असा डिसिजन चुकीचा घेता, त्यावेळेला सर्टिफिकेशन करताना जो काय तुम्ही वेळ दिला आहे, जो काय पैसे तुम्ही भरलेले आहेत, दुसरा एखादी जॉब सोडून तुम्ही ह्या करिअरमध्ये आलेला आहात, हा सगळा पैसा, हा सगळा वेळ हा वाया जातो. त्यामुळे तुम्ही जर असा डिसिजन घेत असाल, की फिटनेस करिअरमध्ये मला जायचंय किंवा तुमचे मित्र असा विचार करत असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यांच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा. जर तुम्हाला फिटनेसमध्ये करियर करायचा हा जो डिसिजन आहे, हा कॉन्फिडेंटली घ्यायचा असेल आणि एक चांगलं करियर घडवायचं असेल, तर तुम्हाला काही प्रश्न हे स्वतःला विचारले पाहिजेत आणि ह्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत, त्याच्यावरती ठरेल, की हे करियर तुमच्यासाठी योग्य आहे किंवा नाही. तर आता हे जे प्रश्न आहेत, हे आपण एकामागून एक बघूया. पहिला प्रश्न, तुम्हाला स्वतःला एक्सरसाइज करायला आवडतो का? तुम्ही एक्सरसाइजबद्दल, कुठल्या स्पोर्ट्सबद्दल पॅशनेट आहात का? दुसरा प्रश्न, जे तुमचे संभाव्य क्लायंट्स आहेत, त्यांना फॅट लॉसमध्ये, मसल गेनमध्ये मदत करायला तुम्हाला आवडेल का? तिसरा प्रश्न, नवीन-नवीन व्यक्तींबरोबर तुम्हाला ओळख करून घेता येते का? सहज त्यांच्याशी बोलता येतं का? चौथा प्रश्न, जी लोकल लँग्वेज आहे म्हणजे मराठी आणि त्याचबरोबर हिंदी किंवा इंग्लिश ह्या भाषेमध्ये तुम्हाला समोरच्या व्यक्तींशी व्यवस्थित बोलता येतं का? पाचवा प्रश्न, तुम्हाला सकाळच्या शिफ्टमध्ये, संध्याकाळच्या शिफ्टमध्ये, फ्लेक्सिबल शिफ्ट्समध्ये, त्याचबरोबर जर तुम्हाला पुढे पर्सनल ट्रेनिंग क्लायंट्स मिळाले, तर फ्लेक्सिबल अवर्समध्ये हे काम करणं चालणार आहे का? सहावा प्रश्न, ह्यूमन ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, न्यूट्रिशन, लाईफस्टाईल आणि अन्य रिलेटेड विषय हे तुम्हाला आवडतात का? आणि ते शिकून घेण्यासाठी तुम्ही रेडी आहात का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जर हो अशी असतील, तर फिटनेस, न्यूट्रिशन, हेल्थ ही जे करिअर्स आहेत, हे तुमच्यासाठी आहेत आणि 100% कॉन्फिडन्सने तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरू शकता. आणि आता या क्षेत्रामध्ये एक सक्सेसफुल आणि रिवॉर्डिंग करिअर करण्यासाठी पुढे आपण ह्या करिअरची सुरुवात कशी केली पाहिजे, ह्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ हा नक्की बघा. थँक यू.